दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरण, देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडला झालेली अटक, मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदीतील भ्रष्टाचाराचा आरोप, माणिकराव कोकाटेंना झालेली 2 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखाहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरवणं यासारख्या विविध मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान ठाकरेंची शिवसेना विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याच्या तयारीत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीवर आहे। त्यासोबतच आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। मात्र महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते पदाचं पत्र विधानसभा अध्यक्षांना नेमकं कधी दिलं जाणार याबाबत स्पष्टता आलेली नाही। दरम्यान विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते पद देण्यासंदर्भात सकारात्मक आहेत का हे सुद्धा पाहावं लागेल। शिवाय विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालं तर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावं यासाठी काँग्रेस दावा करू शकते। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, विरोधी पक्षनेते पदाचा तिढा अजूनही कायम आहे। ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे। आज काय पावलं उचलली जातील त्या दिशेनं, आणि जर ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचं काय? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघितलं ठाकरेंची शिवसेना या विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची त्यांची तयारी पूर्ण झाली आहे। तशा प्रकारचं पत्र सुद्धा तयार आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी या पत्रावर सह्या सुद्धा केलेल्या आहेत। मात्र काल जी बैठक महाविकास आघाडीची झाली त्यामध्ये काँग्रेसचे जे बडे नेते होते ते गैरहजर होते आणि त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये, कारण ठाकरेंची शिवसेना जरी विधानसभा विरोधी पक्षनेतेपद घेणार असली किंवा तशा प्रकारे दावा करणार असली, विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार असली, तरी महाविकास आघाडीचा पाठिंबा त्या सगळ्याला हवा आहे आणि त्यामुळेच अजूनही महाविकास आघाडीमध्ये एकमत झाल्याचं दिसत नाहीये। कारण महाविकास आघाडी मिळून विरोधी पक्षनेते पदाचं नाव विधानसभा अध्यक्षांना देतील। मागचे 2 अधिवेशन जर बघितले तर विधानसभा अध्यक्षांना, सचिवांना तशा प्रकारचं एक पत्र महाविकास आघाडीकडून देण्यात आलं होतं। त्यामध्ये नियम नेमके काय आहेत, जर संख्याबळ पुरेसं नसेल तर नेमके नियम काय आहेत, त्याचं उत्तर सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळालं आहे की तसा कुठलाही नियम संख्याबळाचा नाहीये आणि त्यामुळेच आता स्मरणपत्र हे विधानसभा अध्यक्षांना दिलं जाईल, ज्यामध्ये भास्कर जाधव यांचं नाव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आघाडीवर आहे। त्यासोबत आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांचा नावाचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो। मात्र यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित बसून हा निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय अद्याप झालेला नाही। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना पत्र नेमकं कधी दिलं जाणार आणि विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते पदासाठी सकारात्मक आहेत का किंवा त्या संदर्भातला नियम ते कधी घेणार याबद्दल स्पष्टता आलेली नाही। आणि जर विधानसभा विरोधी पक्षनेतेपद शिवसेना ठाकरे गटाला दिलं तर विधान परिषदेचं जे विरोधी पक्षनेतेपद आहे ते काँग्रेसला दिलं जाणार अशी सुद्धा चर्चा आहे। मात्र त्यावर अंतिम निर्णय महाविकास आघाडीचा झालेला नाहीये, त्याशिवाय पत्र सुद्धा अद्याप देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेतेपदाबद्दल निर्णय होतो का हे पाहावं लागेल। प्रज्ञा, वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।